रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा आमच्या आज लोणावळा मळवणी इथं दिव्यांग शिबिर आहे पहा. त्या करता ज्येष्ठ नागरिक आणि आंबल्याचे नावरा निर्वी हे सर्व बघा आज आम्ही शिबिरासाठी चाललो आहे पहा. आमचे तरटे साहेब. जय हरी. का सर कोणते आपण दिव्यांग संपर्क संस्था यांच्यामार्फत वळवली येथे दिव्यांग साहित्यासाठी दिव्यांग मोफत साहित्य वाटप होणार आहे. त्यासाठी आपण शिरूर तालुक्यातील 150 लोक घेऊन चाललो. अशा 3 गाड्या आहेत. नावरे, आंबळे, निमोने आणि इनामगाव लोक आहेत. त्यानंतर शिरूरची एक गाडी आहे आणि गोरेगाव बी माकेंदूर बाबा त्या साईडला एक गाडी. अशा 3 गाड्या आहेत. त्या 3 गाड्या घेऊन आपण सगळे संपर्क संस्था मळवली. धन्यवाद सर. धन्यवाद सर. हे पहा आमचे सगळे दिव्यांग बांधव बघा सगळे शिबिरासाठी वळवणी लोणावळा इथं चाललेत पहा. हे आमचे कोरेकर बंधू, हे आमचे ज्येष्ठ हिवरे साहेब, तरटे साहेब, हे सर्व वा जे भाडू कोरेकर बाबा त्याचे 4 फोन झाले सकाळपासून गाडीतून. वा हे सगळे आमचे एक जीवाचे माणसं बघा. सगळे आम्ही चाललोय शिबिरसाठी. वा 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 वा. हा एक विराई पैसे बरोबर आहे. लोणावळ्याच्या अलीकडे थोडं एक विराई बघू जमलं तर सीमेवरती. हा जमलं तर आपण एक विराईचं दर्शन घेऊ. जर जवळ असलं तर जवळचं घेऊ दर्शन. अशी सुंदर अशी व्यवस्था केली बघा जाणे येण्याची. आता चाकणमध्ये आले बा. तुला का नाही कळत ग ये बाय पडत ग. तुला का नाही कळत ग ये बाय पडत ग. आता आम्ही तळेगावच्या पुढं निघालो बा आणि एका अर्ध्या तासात आमचं ट्रेन स्टेशन. तर हे असं आहे पहा आमचं संपूर्ण ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांचं हे आज शिबिरसाठी चालू आहे. आता कुठेतरी चहा पाण्याची व्यवस्था होईल. तर आता इथं जरा 2 नंबर फाटीवरती लोक थांबले. ही बघा आमची ही गाडी गणेश कृपा आली रे आली. हे आमची लोणावळा एक्सप्रेस. चला काय बबनराव काय तकलीफ झाली का? तकलीफ झाली काय? काय तकलीफ झाली का म्हणलं? काय नाही झालं ना? योग्य योग्य. हा बरं चालतंय ठीक आहे. ते जरा मामा गाडी किती आहेत लोक? गाडी लोणावळा या ठिकाणी आता आम्ही पोचलो पहा. आणि आता आम्ही तर रस्ता नसल्यामुळं आमचा फार 1 तास गेला बघा गाडी वळवण्यात लावण्यात येणे. तर आता आमची सगळी मंडळी आलेच पाहिजे सगळी आमची. हे बा सर्व दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाला इथं जेवणाची व्यवस्था केली बघा इथं. तर सुंदर असं नियोजन आहे. मळवणी लोणावळा इथं आज आम्ही दिव्यांग ज्येष्ठ नागरिक शिबिर होतं बा डोळे तपासणी येते त्यासाठी आम्ही आज बघा हे
आज हे आमच्या बस आल्यात बघा इथं आज. आणि ह्या बसमध्ये आम्ही दरवर्षी दर महिन्याला आम्हाला कुठं ना कुठं असं असतं. तर आम्हाला पहिल्या ट्रिपला होते आमचे राजू आवताडे ड्रायव्हर साहेब होते, यांची बस होती बघा. तर कसं काय म्हणजे तुमचं काय मग तुम्ही नंबर असो तुमचा? एक नंबर साहेब, तुमचा आमचा आहे ना स्वभाव आवडला तुमचा, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हरदम प्रत्येक ट्रिपला आपल्याच गाड्या तुम्हाला राहतात. हा, तुमच्याच गाडी असतात. सर्व्हिस एक नंबर आहे. काही अडचणी तुम्हाला लगेच कॉल करा, लगेच तुम्हाला गाडी मिळेल. लगेच गाडी गाडी एक नंबर आहे, पुशबॅक गाडी. हा. तिन्ही पण गाड्या आपल्याला तुमचे म्हणजे सगळे सर्कल मोठे आहे तुमचं. योग्य रेट आहे. हा, मॅनेजर हे मॅनेजर साहेब आहेत का आपले? हा, यांनी पण जरा गाडीचं बरंच नियोजन केलं होतं. ही गाडी थांबवा, ती येऊ द्या, हे करा ते करा. सगळे यांच्याकडे नियोजन आहे. सगळं यांच्याकडेच नियोजन असतं. नाव काय म्हणे सर आपलं? नाव काय म्हणे आपलं? हा, लिमकर. वा वा, धन्यवाद. तर हे आमचे म्हणजे एकदम फ्रेंडली जोडीदार आहेत आमचे. हे म्हणजे आपलं उज्जैन सगळ्या ट्रिपाला हे होते बा आपण बघा मागच्या इलेक्शनच्या टायमाला सगळं नियोजन सहकार्य होतं. आणि पाठीमाग आपण याला पण गेलो होतो बघा, ते पुण्यात एक आलो होतो आपण गाडी मोशीला गेलो होतो. धन्यवाद 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 धन्यवाद. आशीर्वाद असो. सगळा आमचा आता कार्यक्रम व्यवस्थित झालं बा. आणि आता आम्ही आता निघालो बघा. सुवर्ण आमच्या रांजणगावच्या गाड्या आहेत बघा. हे बघा हे मंगेश अवताडे ड्रायव्हर. हा, हे कोण आहे तुमचे? मंगेश सावंत. बारके भाऊ आहे. हे बारके भाऊ. वा वा, तुमच्या भावाचं तर काम एक नंबरच आहे, त्याचं काही अडचण नाही. तुम्ही सगळी ड्रायव्हर नाही म्हणजे सगळी खरं एक नंबर माणसं आहेत. गाडी चालवाय खरंच मला ड्रायव्हर लोक मला खरंच आवडले तुमच्या कंपनीचे. सुंदर आहेत सगळ्या म्हणजे ड्रायव्हिंग. हो, ते ह्या गाड्याच काय आमच्याकडे असतात काय काय आमच्या ह्याच गाड्या शिवाय दुसऱ्या गाड्याच असतात आमच्याकडे. शिरूर तालुक्यात मला ह्याच गाड्या पण कोण ना कोण अशा ओळखी होत्या आणि तुमच्या ओळखीमुळे यांची ओळख झाली. नाही बरोबर तेच. धन्यवाद साहेब. चालते. धन्यवाद धन्यवाद. गुरुदेव दत्त.